तर नमस्कार मित्रांनो, निके टेक्नो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, जे आपल्याला शेतकऱ्याला जे पाठीवर आपण पंप फवारत होतो आणि तो काही जो त्रास होत होता आणि ह्याच्या पाठीमागे आपण युट्यूबला व्हिडिओ टाकलेत की जो शेतकरी पाठीवर पंप फवारतो त्याला किती त्रास होतो आणि त्यांच्यासाठी आपण एक नवीन असं यंत्र बनवलेलं आहे। आणि ते यंत्र आज आपले शेतकरी कुठून आलेत काय आलेत ते घेण्यासाठी आणि त्यांनी कितीला घेतला, आपण कसा परिचय त्यांचा आपण थोडा घेऊया आणि ते कसं चालतं त्यांनी घेण्यापूर्वी अगोदर डेमो पाहिला। त्याने बराच वेळ आमच्याशी अट्टास केला की आम्हाला डेमो द्यावा लागेल तरच आम्ही घेऊ। मग डेमो घेतला त्यांनी आणि मला वाटतं तुम्ही आता ते परचेस केलं। तर कसा वाटला डेमो आणि सुरुवातीला तुमचं नाव सांगा आणि पूर्ण गाव वगैरे सांगा। माझं नाव शाहजहान महमूद पाशा पटेल, मिरजहून आलेला आहे। आपल्या YouTube चॅनलवर डेमो बघून आपल्या प्रत्यक्षात दुकानात येऊन प्रत्यक्ष पाहणी करून डेमो करून सगळी खात्री झाल्यानंतर मी आपली मशीन परचेस घेतलेली आहे आणि तुमचा सहकार आम्हाला भरपूर लाभलेला आहे। एक सुरुवातीला आल्यानंतर एक तुमच्या मनामध्ये शंका होती की खरंच चालतंय का नाही, कसं वाटलं आता तुम्हाला? नाही, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे YouTube प्रमाणे दाखवल्याप्रमाणे उत्तम प्रकारे आम्हाला डेमो दाखवला, मशीनची आम्हाला खात्री दिली, त्या दृष्टिकोनातून आम्ही मशीन घेतलेली आहे, परचेस करून घेतलेली। हा, आता प्रत्यक्षात नवीन बघता क्षणी एक शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये एक विचार असतो की बाबा खरंच शेतामध्ये गेल्यावर हे चालते का नाही वस्तू। तर असाच साहजिकचा विचार त्यांच्या डोक्यात होता। त्यांनी आल्यानंतर म्हणले की आम्हाला हे चालतंय का नाही प्रात्यक्षिक करून दाखवा, आम्ही घेऊ पण आम्हाला अगोदर प्रात्यक्षिक करून दाखवा। ते खरं आपण त्यांना प्रात्यक्षिकरित्या दाखवलं आणि त्यांच्या मनाचं समाधान झालं। समाधान झालंय आपलं? समाधान झालं। याच्यापूर्वी मी सोलापूर गावामध्ये बी इन्क्वायरी केली या मशीन बद्दल। तिथले काही दुकानदार व्यापारी म्हटले की 300 फूट फवारणी होऊ शकत नाही। त्या दृष्टिकोनातनं मी तुम्हाला येऊन माझ्या मनातलं डाऊट हे विचारून घेतलो। 300 फुटाचं तुम्ही पाईप लावून 328 फुटाची पाईप लावून फवारणी प्रेशर हे दाखवून दिला, खात्रीशीर आम्हाला पटलंय, त्यामुळे आम्ही हे मशीन परचेस करून घेतलेले आहे। बर, आणि दुसरी गोष्ट आपण एका शेतकऱ्यांसाठी जे शेतकरी इथं येऊन घेतात त्यांच्यासाठी आपण 6000ला देतो आणि जे पोच मागतात त्यांच्यासाठी 6500ला देतो। ऑल महाराष्ट्र आणि ऑल इंडियामध्ये आपण हे पोस्ट डिलिव्हरी देतो। तर आपण कितीला घेतली? ही आम्ही प्रत्यक्ष इथं आपल्या दुकानात येऊन 6000 रुपयाला घेतली मशीन। तर मित्रांनो खरंच, आणि दुसरे बरेच शेतकरी मित्र आलेत त्यांचंही आपण थोडंसं नाव घेणार आलेत, त्यांचंही आपण जाणून घेऊया नाव। माझं नाव सादिक शाहजहान पटेल आहे, मी मिरजहून आलो आहे। हे युट्यूबवर सगळं बघितलेलं होतं मी डेमो, त्यांनी प्रत्यक्ष सरांनी आम्हाला डेमो दाखवलं, मशीनचं इन्स्टॉलेशन कसं करायचं ते दाखवलं, सगळं माहिती दिलेली आहे। आम्हाला प्रोडक्ट आवडलेला आहे म्हणून आम्ही मशीन परचेस केलेली आहे। तर शेतकऱ्याच्या फायद्याची आहे का ही गोष्ट? हो हो, फायद्याची आहे का? म्हणजे पाठीवर जर आपण घेऊन फवारतो त्यापेक्षा बरं वाटतंय का तुम्हाला? हो, बरं वाटतंय, इझी पण होते आपल्याला। तर धन्यवाद सर। आणि आपले अजून एक सोलापूरचे शेतकरी आहेत, त्यांचं पण आपण पूर्ण नाव वगैरे सर्व जाणून घेऊया। माझं नाव अभय पलुस्कर, मी सोलापूरहून आलेलो आहे आणि आम्ही पण सोलापूर आमची शेती आहे नरोटेवाडीमध्ये, मार्डीच्या जवळ आहे। मार्डीच्या जवळ आहे। तर आम्ही हा पंप आणि माझ्याबरोबर आमचे वाटेकरी पण आलेले आहेत, पाटील म्हणून, आम्ही दोघं मिळून आलेलो आहे घ्यायला। तर आम्ही हे सगळं चेक केलं आणि युट्यूबवरती आम्ही तुमचा व्हिडिओ पण बघितला होता, तुम्ही ते 3ऱ्या मजल्यावरती पाणी वगैरे नेलेलं बघितलं होतं। राईट। फक्त आता प्रत्यक्ष बघायचं होतं म्हणून एकदा येऊन आम्ही इथं येऊन त्याचा डेमो घेतला। बरं, प्रत्यक्षरित्या कसं वाटलं तुम्ही आता बघितलाच व्हिडिओ? बरोबर आहे एकदम। म्हणजे व्हिडिओ मध्ये असं काय लय बऱ्याच वेळा काय होतं, व्हिडिओ मध्ये वेगळं दाखवलं आणि समोर वेगळं दाखवलं, असं काय झालं का तुम्हाला वाटलं का? दोन्ही म्हणजे बरोबर आलेलं आहे आणि सगळं सामान वगैरे तुम्ही व्यवस्थित चेक करून दिलेलं आता आणि त्याचा इन्स्टॉलेशन डेमो पण दिलाय व्यवस्थित आणि त्याप्रमाणे आम्ही हे करू। फक्त एक सर्व्हिस तुमची नंतर आम्हाला व्यवस्थित भेटू दे एवढीच एक आम्हाला तुमच्याकडे विनंती आहे। आणि तुम्ही गावातून इथे येण्यापेक्षा आम्हाला सोलापूरमध्ये किंवा असं तुम्ही तुमचे काहीतरी असे एजंट नेमा की ज्या वगैरे आम्हाला एवढं लांब परत छोट्या छोट्या गोष्टी करता यावं लागणार नाही, एवढीच एक विनंती आहे तुम्हाला। कारण एवढं लांब येणं शक्य होत नाही, छोट्या छोट्या गोष्टी करता समजा काही स्पेअर पार्ट गेला तर एवढ्या लांब येणं पण होत नाही त्याचा, म्हणून तेवढ्या करता तशी जर तुम्ही काही सोय केली तर फार बरं होईल पुढच्या। बरोबर आहे, त्यांनी आपल्याला खरंच एक मार्गदर्शन केलं की आपण आमच्यासाठी सोयीसाठी आमच्या तुम्ही सोलापूर असेल किंवा मिरज असेल किंवा
अदर महाराष्ट्रामध्ये काही राज्य आपले गाव असतील, त्या गावामध्ये आपल्याला सर्व्हिसचं ठिकाण आपल्याला द्या आणि नक्कीच सर आम्ही त्याचा विचार करू. सेल्स प्रत्येक जण करतात पण सर्व्हिस कोणी देत नाही. बरोबर, तोच प्रॉब्लेम असतो सगळीकडे. तुम्ही जर ते दिलं तर आम्ही तुमच्याकडे मशिनरी भरपूर आहेत, आम्ही त्याचा पण पुढे विचार करू नक्कीच. तर नवक्रांती ॲग्रो ह्या विषयावर आपण थोडीशी आम्ही चर्चा करू. आणि नसेल तर आमचं दुकान गळा बी तुम्हाला देतो, ऑफिस बी देतो मिरजेमध्ये, तुम्ही त्याबद्दल धन्यवाद सर. मिरजेमध्ये चालू करा. सहकार्याची भावना सरांनी दाखवली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि अजून काही शेतकरी मित्र आपल्याकडे घेण्यासाठी आलेत की कुठून आलेत आपण? धाराशिवून आला. पांडुरंग बुकांनी. बर बर, धाराशिवून आलो. हा म्हणजे तुम्ही आता हे घेतल्यानंतर आलाय म्हणजे युट्यूबवर मी पाहिले तुम्ही? त्याच्यामुळे आलो. बर बर, म्हणजे आता तुम्ही युट्यूबवर पाहिलं, किती दिवसापूर्वी पासून पाहता तुम्ही? 2 महिने झाले पाहतो. 2 महिने. त्याच्यामुळे आज आलो. खरं तर आमचे थोरले बंधू म्हणतात ते पंढरपूरला यायचं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, मग नवक्रांती ॲग्रोला यायचं. तर मला वाटतं तुम्ही बुक्का लावून आलाय, त्यामुळे मी तुम्हाला म्हणलं तसं. तर आता मशीन घ्यायचं तुम्हाला, तर यांना अजून पूर्ण माहिती दिलेली नाही, पण आपण यांना मशीन घ्यायचं आहे. पण सरासरी माहिती समजल्यासारखी जमाय तुम्हाला? 50% माहिती समजली. ठीक आहे, राहिलेली माहिती आपण 50% यांना देऊ. पण काय वाटतं आता तुम्हाला, आता ह्या वयात जर आपण पाठीवर पंप घेऊन जर फवारायचं म्हणलं तर माझ्यासारखा तरुण युवक सुद्धा पाठीवर पंप घेऊन फवारू शकत नाही. कारण का, पाठीवर पंप घेतलं की मणक्याचा त्रास होतो आणि ते 20-25 लिटरचा बोजा आपण पाठीवर घेऊन चालायचं म्हणलं तर मोकळं चालता येत नाही शेतामध्ये. तर असं फवारताना खूप अडचणीच्या गोष्टी असतात. आणि जर आपण STP पंप घेतला, आता बऱ्याच एका शेतकऱ्याने मला सांगितलं की STP पंप घेऊन त्याची पाईप खूप जाड असते. हा एक पॉइंट आहे, त्याची एक पाईप जाड असते आणि ती वडताना खूप त्रास होतो. पण तो म्हणला मला हे तुमची पाईप लहान आहे आणि कुणालाही वडता येते, नेता येते, फवारता येते, हे सोपं राहतं. त्यासाठी माझ्याकडे STP पंप असून सुद्धा हे मी परचेस करतो. तर हे एक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता आम्ही त्याची पाईप लहान बनवली, जेणेकरून कमी खर्चामध्ये आपल्याला सर्व एस्टिमेट आपल्याला बनवता येईल आणि देता येईल शेतकऱ्याला. आणि जी पाठीवरच्या पंपामध्ये फवारण्याचा जो त्रास होईल तो कमी करता येईल. असंच नवक्रांती ॲग्रोमध्ये आपले नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन शेतीसाठी रिलेटेड जे काही इक्विपमेंट येतात त्यांचे आपण व्हिडिओ टाकत असतो. जर आपण चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्र असतील त्यांना फॉरवर्ड करा आणि बघत राहा. धन्यवाद. नवक्रांती ॲग्रो. धन्यवाद. तर अनेक शेतकरी मित्र त्यांच्या बरोबर आले, त्यांना 3 मशीन घ्यायच्यात. आपण त्यांचं लक्षात घेतलं नाही सुरुवातीला, मला वाटलं एकच मशीन घ्यायची आहे, पण 3 मशीन त्यांना घ्यायचे आहेत. तर त्यांचंही आपण नाव जाणून घेऊया. फक्त नाव आणि नाव वगैरे सांगा फक्त. अशोक गुंडवाळकंचे, मुरुड, लातूर जिल्हा. तर त्यांनाही मशीन घ्यायचं आहे. बरं, एक असं विचारतो की तुम्हाला कसं वाटतं मशीन चालायला? चांगली वाटते का? म्हणजे पाठीवर पंप घेण्यापेक्षा बरं आहे का? पाठीवर पंपापेक्षा बरी वाटते ना? हो. एवढंच विचारायचं होतं. धन्यवाद. आणि त्यांच्या अजून सहकारी आलेत, तर तुमचंही नाव सांगा. माझं बालाजी गणपती बुकनवाडीनं आलोय, उस्मानाबाद जिल्हा. बरोबर. खास मशीन घेण्यासाठी. बरं, मशीन सोपी वाटते का? पैशाला सोपी वाटते? पैशाला बी सोपी आहे, वजाला बी सोपी आहे, चालवायलाही सोपी आहे असं वाटतंय? तर मित्रांनो, खरंच मशीन सोपी आहे का? आपण शेतकऱ्याकडूनच विचारून घेऊ. कारण मशीन जरी काय सोपी असल्या तरी बजेटमध्ये काय काय मशीन बसत नाहीत. आणि हे आपल्याला मशीन बजेटमध्ये बसते आणि इतर दुसऱ्या शेतीमध्ये पण वापरण्यायोग्य आहे. बरोबर आहे का? बरोबर. पाठीवर जे पंप घेण्याचा त्रास आहे तो कमी होणार आहे का? ना होते कमी, 100% होते ना? धन्यवाद. पार्सल टाकताय का आमच्या गाडीत?